निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, आपण त्यांना विभूती दिली आहे, परंतु याने त्यांचं समाधान होईल का? गहिनी, जेव्हा भक्तांची आपल्या परमेश्वरावर निस्सीम श्रद्धा असते तेव्हा त्यांचं समाधान निश्चित होतं। परंतु गोरक्ष, आता आपल्यालाही काहीतरी करावं लागेल, कारण त्या अक्काबाईंनी तिच्या दुष्कृत्यांना सुरुवात केली आहे। आता आपल्यालाही आपला मार्ग ठरवावा लागेल। होय गुरुदेव, आपल्याला त्या अक्काबाईला थेट शिक्षा करायची नाही हे मला समजलं आहे। आता आपल्याला एक वेगळा पर्याय पत्करावा लागेल। गुरुदेव, नेमकं आपल्याला काय करायचं आहे? भरतरी, इथल्या लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी श्रद्धा आणि निष्ठा निर्माण करायची असेल तर सर्वप्रथम त्यांच्या अडचणी काय आहेत ते जाणून घेऊन ते सोडवाव्या लागतील। त्यांच्या उत्कर्षाच्या मार्गामध्ये कोणत्या गोष्टी आडव्या येत आहेत हे आपण शोधू आणि त्याचं समाधान करू। आणि त्यातला पहिला भाग म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कष्टांचं फळ मिळत नाहीये। होय गुरुदेव, मी जेव्हा गावातल्या लोकांचं निरीक्षण केलं तेव्हा मला असं समजलं की हे लोक शेतात धान्य पिकवण्यासाठी राब राबतात, परंतु तरीही त्यांना हवं तितकं धान्य शेतात मिळत नाही। ह्यावरचा उपाय अगदी सोपा आहे। आपण त्या सगळ्यांना जाऊन भेटू, त्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये काही दोष असेल तर तो काढून टाकू। आपण त्यांना शेतीचं नियोजनही करायला शिकू, अशाने त्यांना सहाय्य होईल। होय ना गुरुदेव? होय, माझ्याही मनात असंच काहीच आहे। मग गुरुदेव, आपण आता गावात जायला हवं। चला, त्या निमित्ताने आपण गावात जाऊयात आणि लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊयात। गुरुदेव, त्या निमित्ताने आपल्याला भिक्षाही मागता येईल। होय, जशी अन्नपूर्णेची इच्छा। अलख निरंजन। आता ही अक्काबाई गावात आली। आता कुणाची काय अडचण असेल, कुणाचं काय दुखणं भान असेल, गारानं असेल तर थेट अक्काबाईच्या दरबारात याचं, देवी आईला शरण जायचं। इथं समद्यांच्या इच्छा पुऱ्या होत्याल। तुमचं काही गारणं असेल तर सांगा अक्काबाईला।
अक्काबाई, आमच्या समजाचं एकच गाराणं आहे बघ. ते साधूबुवा या गावात येतात आणि लोकांनी काय बी सांगतात बघ. त्यामुळं साधू बुवासनी गावात येऊ द्यायचं नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि तू पहिलं तेच काम कर अक्काबाई. मी गावात यायच्या आधी त्या साधू बुवासनी भेटून आली. त्यासनी जे काय सांगायचं ते सांगून आली. ते काय आता ह्या गावात याचं नाहीत. अगं अक्काबाई, त्या साधूबुवांचं काय बी सांगता येत नाही बघ. होय, आणि तू जरी सांगून आली असलीस तरी ते परत गावात येत्याल अशी भीती आहे आमासनी. अरे दासू, अक्काबाईने दम भरली म्हणजे त्यांचं धाडसच नाही व्हायचं या गावात यायला. अरे ते खरं आहे रे खंडू, तरी बी आपण बी सावध राहिलेलं बरं नाही का? वय त्या साधू बुवासनी जर का त्यांचं भलं दिसत असेल का नाही तर ते गावात पाय बी ठेवायचं नाहीत. पर समजा तरी बी जर का ते गावात आले तर एक काम करा, गावात त्यासनी कुणी बी भिक्षा देऊ नका. एक दोनदा का रिकाम्या हातानं माघारी गेलत की आपोआप बंद होतील गावात याचं. अगं अक्काबाई, आम्ही ते बी समजा एकदा करून बघितलं होतं. पर माशी शिकल्यावानी तो पंच मध्ये आला आणि परत गाववाल्यांनी भिक्षा द्यायला सुरू केलं. आता मी आली ना इथं, तुम्ही फक्त भिक्षा द्यायचं बंद करा. बाकी पुढं काय करायचं ते माझं मी बघते. नाही त्या साधू बुवासनी पळताभुई थोडी केली तर नावाची अक्काबाई नाही म्या. आई आई देवी आई, आई आई देवी आई. नाथाने दिली विभूती नीट ठेवलीस ना ग? वय तर देवाऱ्यात ठेवली हाय. बरं झालं आपण त्या अक्काबाईचं ऐकून नाथांना भेटायला गेलो. ते खरं खोटं काय ते समजा माहीत झालं. भय भय आणि त्यांना भेटून आल्यावर मन बी अगदी शांत झाले बघा. मला आता कसलीच फिकीर वाटत नाही. वय आता आपण खचून जायचं नाही. जी परिस्थिती समोर येईल त्याला सामोरं जायचं. बघ अव आपल्या संघ आता साक्षात देव आहेत आणि त्यांनी म्हणलं नव आमच्यावर श्रद्धा असू द्या, मग आपण त्यांच्यावर मनापासून श्रद्धा ठेवायची बघा. वय ते आपल्या संघ आहेत, मग अजून काय पाहिजे आपल्याला? आपण खऱ्याच्या बाजून आहोत. मग खोटं असं रांगत रांगत आपल्या समोर येईल बघा. अव त्या अक्काबाईला काय करायचं ते करू द्या. आपण तिला आता अडवायला नाही जायचं बघा. का अडवायचं नाही? अडवायचं की. ती जर काही चुकीचं बघत असेल तर नक्की अडवायचं. अहो मी त्याला जर काही बोललो नाही ना तर रान मोकळं असल्यासारखं वागेल ती बाया. आणि एक लक्षात ठेवा, नागानं फुटकार टाकायचं सोडलं ना तर चिमणी बी त्याला टोचा मारतीये. हवं खरं आहे तुमचं, पण मला जरा भीतीच वाटतेय बघा. आता कसली भीती? आपल्या गावातली माणसं तिच्या नादी लागायला नको. हे बघा, ज्यांना तिच्या नादी लागायचं असेल ती लागतील. आपल्या विरोधात बी बोलते, बोलू द्या, पण आपण त्यांना समजावून सांगायचं काम सोडायचं नाही. आता फक्त नाथांचं नाव घ्यायचं आणि काळजी करायची नाही बघा. आई आई देवी आई, 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 आई आई देवी आई. त्या अक्काबाईनं ठरवलं का नाही तर त्या साधू बुवासनी एका घडीत बी पिटाळून लावू शकत्या. परत गावाच्या आसपास बी दिसायचं नाहीत ते. पर मला बी बघायचं आहे त्यांची पोच कुठवर आहे ते.
अक्काबाई साधू बुवा गावात आलेत. अक्काबाई तू सांगून सुद्धा हे गावात आलेत बघ. गावात तर आलेत ते नुसते, पर मी आधीच सांगितले समद्यासनी, त्यासनी कुणी बी भिक्षा द्यायचं नाही ते मी सांगितले लोकांनी, आणि लोकांनी माझं ऐकलेलं नाही. असं आतापातर कधीच झालेलं नाही. आदेश अलख निरंजन. शुभम भवतु. खरंच अक्काबाई, तू म्हणलीस तसंच झालं. त्यासनी भिक्षा नाही मिळाली. पर ह्यांनी नाही दिलं, पर दुसरं कोणी तरी देईल. जो भिक्षा दिल त्यो अक्काबाईचं वैरपत्रात घेईल. अक्काबाईची वाकडं त्याची मसनात लाकडं. आदेश अलख निरंजन. माई भिक्षा वाढ माई. शुभम भवतु. आदेश अलख निरंजन. भिक्षा वाढ माई. गुरुदेव, 4 घरं झाली परंतु आपल्याला भिक्षा मिळाली नाही. आता केवळ 1 घर बाकी आहे. त्याही घरात भिक्षा नाही मिळाली तर आपल्याला परत जावं लागेल गुरुदेव. बघूयात. चला. शुभम भवतु. आदेश अलख निरंजन. भिक्षा वाढ भाई. बघितलं ना वा अक्काबाई, गावात त्यासनी कोणी बी भिक्षा नाही वाढली, पण त्या पंचांनी त्यासनी भिक्षा दिली. पंच असाच आहे बघ अक्काबाई. दरवेळी तुझ्या कामाच्या आड येतो त्यो. अक्काबाई आता तुलाच काय तर त्या पंचाचं आणि पंचबाईचं करावं लागेल. देवा, तुम्ही आशीर्वाद तर दिला, पर तो घ्यायची आमची लायकी नाही बघा. भाई देवा, आम्ही आतून पाहिलंय तुम्हाला गावातले लोक कोणीच भिक्षा वाढत नव्हते. अहो, तुमच्या समोर या लोकांनी घराची कवाडं लावून घेतली
पंच, तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका. अहो वाईट कसं नाही वाटणार देवा? हे समद तुम्ही गावातल्या लोकांकरता, आमच्या समद्यांच्या भल्या करता करताय, आणि हे या लोकांनी कळत कसं नाही? आमचंच चुकलं देवा. आम्हीच तुम्हाला या गावाचा उद्धार कराया बोलवलं. खर तर जिथं तुमचा सत्कार व्हायला पाहिजे तिथं तुमचा हा असा अपमान होतोय. देवा एक सांगू, वाईट वाटून घेऊ नका, पर तुम्ही हे गाव सोडून जा देवा. आमच्यानं नाही बघवत हे देवा. पंच, असं खचून जाऊ नका. ही तर केवळ एक सुरुवात आहे. अजून आपल्याला खूप काही सोसायचं आहे. या जगामध्ये जे कोणी चांगलं कार्य करू पाहतात त्यांना सोसावंच लागतं. आम्ही जे दारोदारी भिक्षा मागत फिरत असतो त्याचं केवळ एकच कारण नसतं. आम्हाला जे काही परमेश्वराकडनं भरभरून मिळालं आहे ते सगळ्यांना मिळावं म्हणून आम्ही भिक्षा मागतो. आम्ही केवळ एक निमित्त मात्र आहोत. आमच्या रूपाने खरं तर अष्टलक्ष्मीच त्या दारात उभी असते. दार उघडलं, आम्हाला भिक्षा मिळाली की ती लक्ष्मी कायमस्वरूपी त्या घरात राहते. आणि जे ते नाकारतात त्यांना ते संचित मिळत नाही. एका अर्थी सुखाचा, समाधानाचा आशीर्वादच आम्ही आमच्या शुभम भवतू मधून देत असतो. श्री महादेव तुमचं भलं करतील. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील. आदेश! अलख निरंजन! अक्काबाई, अगं त्या साधू बुवासनी भिक्षा मिळाली. आता ते आपल्याकडे तरी यायचं नाहीत नव? दासू, कशाला घाबरतोयस? तू अक्काबाईच्या दरबारात उभा आहेस, तुला कसली भ्याव रे? अक्काबाई, पंच जर का साधूबुवासनी अशीच भिक्षा देत राहिले ना व, तर ते साधूबुवा या गावातनं कधीच बाहेर जायचे नाहीत बघ. त्या साधूसनी मी ह्या गावातनं घालवतेच, पर पंच किती दिवस भिक्षा देतोय ते मी बघतेच. आज देईल, उद्या देईल, पण त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर ह्यो पंच ह्या अक्काबाईच्या पायावर कशी लोळण घेत नाही ते बघतेच म्या. ज्या घडीला ह्या अक्काबाईचा सबूत मोडला त्याच दिवशी ह्या पंचाचं सुखाचं दिस संपलं. अक्काबाईचा कोप म्हणजे साऱ्या सुखाचा लोप. अक्काबाई, अगं ते साधू तर आपल्याकडेच यायला लागलेत.
अक्काबाई हे काय झालं तुला? अशी कशी भोवळ आली? ते साधू बुवा जाता जाताना काहीतरी त्यांचं चेटूक दाखवत होत, पण ही अक्काबाई म्हणजे एक मोठा पहाड आहे, पहाड. आणि ह्यो पहाड सहजासहजी ढासळायचा नाही. देवी आईची शक्ती ह्या साधू बुवासनी अजून ठाव नाही. आई आई, देवी आई.